हॅलो सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 कोटीचं टार्गेट आपलं कंप्लीट झालं बरं सर. 4 वर्ष झाली या गोष्टीला. अनेक वर्षाचं 1 कोटीचं लक्ष होतं ते पूर्ण झाल्याचा आनंद 2 दिवसही टिकला नाही त्या क्लायंटचा. पण हे फक्त त्यांच्यासोबत होत नाही, हे ऑलमोस्ट सगळ्यांसोबत होतं. कारण आपल्या मेंदूचा एक डिफॉल्ट पॅटर्न आहे. आपण जे अचीव्ह करतो ते लगेच नवीन नॉर्मल बनतं आणि कालचं ड्रीम हे आजचं बेस लाईन होऊन जातं. मग पुढचं टार्गेट सेट होतं आणि याला सायकोलॉजीमध्ये गोल पोस्ट शिफ्ट म्हणतात. आणि ऑनेस्टली अँबिशन हा प्रॉब्लेम नाहीये. ग्रो करायचंच आहे, बेटर लाईफ बिल्ड करायचीच आहे. प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा कधी पुरेसं याचं उत्तर आपल्याकडे नसतं. हेच डिफाईन नसेल तर मग मोर किंवा जास्त याला एंड पॉईंट राहत नाही. मग आपण धावत राहतो आणि फिनिश लाईन नेहमी सतत पुढे पुढे जात राहते. मग प्रॅक्टिकली करायचं काय? त्यासाठी एक सिंपल फ्रेमवर्क यूज करूया आपण, इनफ नंबरचं. ते परफेक्ट असण्याची गरज नाहीये, पण क्लॅरिटीसाठी ते गरजेचं आहे. पहिला फ्रीडम नंबर, म्हणजे जर उद्या माझं काम करणं थांबवलं मी, तर मला माझी लाईफस्टाईल कम्फर्टेबली चालवायला किती लागेल? दुसरं म्हणजे सिक्युरिटी नंबर. आपली फॅमिली, हेल्थ, इमर्जन्सीज हे सगळं जर का मला पीसफुली कव्हर्ड करायचंय, तर मला अमाऊंट किती लागेल? तिसरं म्हणजे लिगसी नंबर. हे सगळं बेस कंप्लीट झाल्यानंतर मला माझ्या पुढच्या जनरेशनसाठी किती ठेवायचंय? तो नंबर. हे 3 मिळून आपलं इनफ नंबर तयार झालं. आता हा नंबर फायनल नाहीये. लाईफ बदलतं, प्रायोरिटीज बदलतात आपल्या, इन्फ्लेशन बदलतं, पण हा नंबर तुम्हाला एक अँकर देतो. तो सांगतो की इथपर्यंत पोहोचलोय तर मी सेफ आहे. आणि एकदा हे क्लिअर झालं तर मग गेम बदलतो. कारण इनफ नंबरच्या आधी आपण गरजेसाठी काम करतो. इनफ नंबर नंतर आपण आपल्या चॉईसने काम करणं चालू करतो. तेव्हा डिसिजन वेगळे होतात. अजून काम करायचंय का? की स्केल करायचंय का? की थोडं स्लो डाऊन झालं तरी चालतं? आणि ह्याच्या पुढचे डिसिजन्स हे आपले प्रेशरमधून नाही होत, ते क्लॅरिटीमधून होतात. म्हणून वेल्थ बिल्ड करा, नक्की करा, पण डेस्टिनेशन ठरवून. नाहीतर स्पीड वाढवत जातो आपण, पण डायरेक्शन नाही मिळत आपल्याला. म्हणून एकदा शांततेने स्वतःला विचारा, की मला नेमकं कुठे पोहोचायचंय? कारण डेस्टिनेशन नसलेली वेल्थ फक्त धावण्याचा स्पीड वाढवतं. आपण पोहोचत कुठेच नाही. आणि हो, एक इम्पॉर्टंट कॅच पण आहे. इनफ हा एकदा ठरवला की कायमचा फिक्स नाही राहत. त्याला एक सिस्टीम लागते, ती रिव्हिजिट करायला, ऍडजस्ट करायला. आणि ती सिस्टीम कशी बिल्ड करायची पुढच्या रीलमध्ये बघूया आपण.